जय हिंद मित्रांनो, माझं नाव रितेश आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की शेवटच्या 10 दिवसांमध्ये आपल्याला कुठलं वर्कआउट करायचं आहे जेणेकरून आपला टायमिंग जो आहे हा जर का 6-10 असेल, कुणाचा 5-50 असेल तर कुणाचा 5-30 असेल तर 100% हे वर्कआउट मी सांगितलेलं वर्कआउट जर का तुम्ही केले तर तुमचा टायमिंग हा 10-15 सेकंदाला आरामात तुटू शकतो, आरामात. कारण मी सुद्धा हे वर्कआउट स्वतः केलंय, त्या कारणानं तुम्हाला हे वर्कआउट सांगत आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि हे वर्कआउट करण्याआधी थोडीशी 10 मिनिट रनिंग करायची आहे जेणेकरून बॉडी आपली वॉर्म राहील, म्हणजेच गरम राहणार. तर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 2 किलोमीटरची एक रेपिटेशन मारायची आहे. तिचा टायमिंग आपल्याला आणायचा आहे 7.5 मिनिटं. 2 किलोमीटर एकदा मारायची आहे, तिचा टायमिंग आपल्याला 7.5 मिनिटं आणायचा आहे. मध्ये परत रिकवर, आपली बॉडी रिकवर घ्यायची, थोडा रेस्ट घ्यायचा आणि परत आपल्याला 1500 मीटरची एक रेपिटेशन मारायची आहे. तिचा टायमिंग आपल्याला 4:45 आणायचा आहे. वर्कआउट जे आहे, हे जे वर्कआउट आहे यामध्ये आपली स्पीड मेंटेन पाहिजे आपल्याला. म्हणजेच ह्या शेवटच्या दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये आपल्याला इंडोरन्स नाही वाढवायचं आहे. इंडोरन्स म्हणजे आपला स्टॅमिना नाही वाढवायचा आहे, आपल्याला आपल्या स्पीडवर मेन फोकस करायचा. त्या कारण टायमिंग हा कमी आहे. 2 किलोमीटरचं 7.5 मिनिटात पहिल्या दिवशी, नंतर रेस्ट घ्यायचा. 1500 मीटरची एक रेपिटेशन 4.5 मिनिटं, 4:45 मिनिटामध्ये. हे झालं पहिल्या दिवसाचं वर्कआउट. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 20 मिनिट रनिंग करायची आहे. स्लो रनिंग करायची आहे, एकदम स्लो रनिंग करायची जेणेकरून बॉडी गरम राहणार. 20 मिनिटं रनिंग करायची आणि 10 स्ट्राईड मारायचे. 10 स्ट्राईड म्हणजे काय, त्याचं 10 रेपिटेशन आपण म्हणू शकतो. जवळपास 120 मीटरच्या 10 रेपिटेशन मारायच्या. कशा मारायच्या, सुरुवातीचे 20 मीटरच्या हे स्लो घ्यायचे. मधली जो मधला पेस आहे जवळपास 70-80 मीटर ह्या स्पीडने घ्यायचं आणि परत शेवटची 20 मीटर जे आहे हे आपलं स्लो घ्यायचं. म्हणजे या प्रकारे ही ती जी आहे तुम्ही स्ट्राईड मारायचे, रेपिटेशन मारायचे, म्हणजे एक्सलरेशनचे रेपिटेशन मारायचे जेणेकरून तुमची जी आहे स्पीड ही इन्क्रीज होणार. नंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 300 मीटरच्या 6 रेपिटेशन आणि 200 मीटरच्या 4 रेपिटेशन मारायच्या. कशा मारायच्या, तर 300 मीटरची पहिली रेपिटेशन सुरुवात करायची, तिचा टायमिंग आपल्याला आणायचा आहे 46 ते 49 सेकंद. नंतर दुसरी रेपिटेशन मारायची, ती सुद्धा 46 ते 49 सेकंद. यामध्ये मध्ये बॉडी रिकवर करायची, मध्ये गॅप द्यायची. 2 ते 4 मिनिटापर्यंत आपण गॅप देऊ शकतो, म्हणजे आपली बॉडी रिकवर करू शकतो. नंतर परत ते रेपिटेशन सुरू करायचे आहे. अशा तुम्हाला 300 मीटरच्या 6 रेपिटेशन प्रत्येकीचा टायमिंग जो आहे हा 46 ते 49 सेकंद आणायचा आहे. ह्या 306 रेपिटेशन झाल्या नंतर तुम्हाला परत 200च्या 4 रेपिटेशन मारायचे आहे. तिचा टायमिंग तुम्हाला 28 ते 30 सेकंद दरम्यान आणायचा आहे. प्रत्येक रेपिटेशनचा टायमिंग 204 मारायचा आहे आणि खतम करायचं आहे. आणि मध्ये तुम्ही त्याचप्रमाणे गॅप देऊ शकता 3 ते 4 मिनिटाचा. हे बघा मित्रांनो, वर्कआउट थोडंसं भारी आहे. हे वर्कआउट त्यांनीच करा ज्यांनी जे आहे जवळपास 8 ते 9 महिन्याच्या वरती, म्हणजे त्यांची जवळपास 1 वर्षाच्या आसपास त्यांची प्रॅक्टिस, हे वर्कआउट त्यांनी करा. असं नाही म्हणत की मी ज्यांनी 1-2 महिने प्रॅक्टिस केली त्यांनी हे वर्कआउट करू नका, पण करा. पण थोडंसं जितकं तुम्हाला तुमच्या बॉडीला सूट होईल तितकं तुम्ही करा. पण मी गॅरंटी देऊन सांगतो, ज्या पूर्ण 9 महिन्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस केली आहे तो मुलगा हे वर्कआउट आरामात करू शकते. हे वर्कआउट जर काय त्याने केलं त्याचा टायमिंग 100% तुटणार, म्हणजे तुटणार. मी हे वर्कआउट स्वतः केलं आहे, मला याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि हे वर्कआउट काय असं मी कुणालाही विचारून नाही, जे यूट्यूबवरती, मी सुद्धा यूट्यूबवरतीच बघितलं आहे. तो यूट्यूबवरती जे वर्कआउट मला छान वाटलं, जे वर्कआउट मी अनुभवलं तेच वर्कआउट मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तिसरा दिवस झाला आपल्याला 200च्या 6 आणि 300च्या 6 रेपिटेशन आणि 200च्या 4 रेपिटेशन. नंतर चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिट रनिंग करायची आहे. एकदम स्लो 10 मिनिट रनिंग करायची आहे आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करायची. 10 मिनिट रनिंग झाली, प्रॉपर स्ट्रेचिंग, काहीही करायचं नाही. हे बघा 3 दिवस आपले हेवी वर्कआउट झाले, त्या कारणाने बॉडीला रेस्ट सुद्धा पाहिजे. रेस्ट याचा अर्थ असा नाही की बाबा आपली प्रॅक्टिस कमी होणार नाही. रेस्ट याचा अर्थ असा होतो, 1 कदम मागं घ्यायचा आणि 10 कदम पुढे जाणं, याला रेस्ट असे म्हणतात. मग लक्षात ठेवा, चौथ्या दिवशी आपला रेस्ट म्हणजे काय करायचं, बॉडी फुल स्ट्रेचिंग करायची. जितकी आपल्या मित्राला सांगायचं बॉडी स्ट्रेच करायला सांगायची, जेणेकरून आपली बॉडी जी आहे दुसऱ्या दिवशी रनिंग करायला तयार राहणार. नंतर पाचवा दिवस काय करायचं, स्लो फास्ट रनिंग करायची. स्लो फास्ट कशी करायची, तर 100 मीटर फुल स्पीडने घ्यायची, 100 मीटर स्लो घ्यायची. 100 मीटर फुल स्पीडने, 100 मीटर स्लो. म्हणजेच असं तुम्हाला टायमिंग लावायचं आहे. सुरुवातीला टायमिंग लावून दिला की 100 मीटर स्लो घ्यायचं, नंतर परत 100 मीटर फास्ट, नंतर परत 100 मीटर स्लो, परत 100 मीटर फास्ट. असं तुम्हाला 5 मिनिट करायचं आहे. असं 5 मिनिट, एकदा 5 मिनिट तुम्ही केले का मग रेस्ट करायचा. जवळपास 10 मिनिट तुम्ही रेस्ट घ्या जेणेकरून तुमची बॉडी रिकवर होईल. तुमची बॉडी रिकवर झाली की परत असं याचप्रमाणे असे 3 सेट मारायचे. पहिला सेट मारला, दुसरा आणि तिसरा, असे तुम्हाला 3 सेट मारायचे 5-5 मिनिटाचे. 5 मिनिट तुम्हाला 100 मीटर स्लो फास्ट करायचं आहे, नंतर परत रेस्ट घ्यायचा, नंतर परत 5 मिनिटाचा सेट, नंतर परत 5 मिनिटाचा सेट. समजलं? असं तुम्हाला स्लो फास्ट रनिंग करायची आहे. हालत खराब होणार. हे वर्कआउट असं आहे की प्रत्येकाची हालत खराब करते, माझी सुद्धा झाली आहे. मी अक्षरशः ग्राउंडवर कितीदा तरी मी उलट्या केल्या आहेत, कोरड्या हुल्या दिल्या आहेत. मला सुद्धा या वर्कआउटनं खूप घायल केलं आहे आणि तुम्हाला सुद्धा करणार. हे जर का तुम्ही पूर्ण जितकं सांगितलं तितकं जर केलंय, हालत खराब होणार. पण सांगतो तुम्हाला, जर का तुम्ही ग्राउंडवर हालत खराब केली
तर भरतीच्या दिवशी तुम्ही दुसऱ्याची हालत खराब करणार, लक्षात ठेवा. नंतर 6वा दिवस आपल्याला काय करायचं आहे, 6व्या दिवशी आपल्याला 4 किलोमीटरची पेस रनिंग करायची आहे. 4 किलोमीटरची पेस रनिंग कशी, तर प्रत्येक किलोमीटर हा 4.5 मिनिटाच्या दरम्यान आपल्याला क्रॉस करायचा आहे. म्हणजे 1 किलोमीटर हे 4.5 मिनिटं, नंतरचं 1 किलोमीटर हे 4.5 मिनिटा दरम्यानच, म्हणजे असं करून जे आहे आपल्याला टोटल 4 किलोमीटर रनिंग करायची आहे. म्हणजेच 4 किलोमीटर पहिलं 1 किलोमीटर तुम्ही 4.5 मिनिटात, नंतरचं तुम्ही 4.5 मिनिटात म्हणजे 9 मिनिटात, बरोबर आहे. 2 किलोमीटर तुम्ही 9 मिनिटात मारला, 9 2 18 म्हणजे 4 किलोमीटर हे तुम्ही 18 मिनिटाच्या दरम्यान तुम्हाला आणायचं आहे. आज थोडं कमी जास्त होऊ शकते, पण 18 मिनिटाच्या आसपास तुम्ही आणायचं आहे. नंतर 7वा दिवस काय करायचं आहे, 7व्या दिवशी तुम्हाला 1800 मीटरची 1 रेपिटेशन मारायची आहे. तिचा टायमिंग तुम्हाला 5:50 ते 6 मिनिटापर्यंत आणायचं आहे. 1800 मीटर 5:50 ते 6 मिनिटापर्यंत तुम्हाला तिचा टायमिंग आणायचं आहे. तितकं झालं बॉडी रिकवर करायची, फुल रेस्ट घ्यायचा. या वर्कआउटमध्ये तुम्ही जितकं वाटते तितकं रेस्ट घेऊ शकता, कारण हे जे आहे हे आपलं स्पीड वर्कआउट आहे, इंडोरस नवं, हे स्पीड वर्कआउट आहे. या स्पीड वर्कआउटमध्ये आपलं मेन काम हे स्पीडवरती आहे. आपण जितकी बॉडीला ताकद लावू, जितक्या बॉडीनं म्हणजे जितकी आपण स्पीड करू तितकंच आपली स्पीड ही इन्क्रीज होणार. म्हणून 1800 मीटरचा टायमिंग हा 5:50 ते 6 मिनिटं घ्यायचा आणि बॉडी रिकवर झाली की परत 1200 मीटरची 1 रेपिटेशन, तिचा टायमिंग आपल्याला आणायचा आहे 3:45 ते 3:50 दरम्यान. हे तुम्ही सगळं लिहून घ्या बरं का, जे सांगतो तुम्हाला. नंतर 8व्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 200 मीटरच्या 8 रेपिटेशन मारायच्या आणि खतम करायचं, बस काही नाही. 8व्या दिवशी काय जास्त नाही, 200 मीटरच्या 8 रेपिटेशन मारायच्या, रपरप मारायच्या आणि खतम करायचं. त्यांचा टायमिंग 28 ते 30 सेकंदमध्ये तुम्ही रेस्ट घेऊ शकता, 3 ते 4 मिनिटाचा. नंतर 9वा दिवस काय आहे, तर 9वा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. 9व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 1600 मीटरची 1 रेपिटेशन मारायची. त्याचा टायमिंग हा तुम्ही फुल पॉवरनं मारू शकता. त्याचा टायमिंग मी तुम्हाला सांगणार नाही, तो टायमिंग तुम्हालाच काढायचा आहे. तोच टायमिंग जो आहे भरतीच्या दिवशी तुम्हाला कमी पडणार, म्हणजे तुमचा जो आहे कॉन्फिडन्स हा वाढवणार, तोच टायमिंग तुमचा वाढवणार. आणि तोच टायमिंग तुम्हाला सांगणार की आपण जे 8 दिवस जे वर्कआउट केला आहे, 9व्या दिवशी त्या वर्कआउटचा आपला कसला फायदा झाला आहे, 100% सांगतो फायदा होणार. 1600 मीटरची 1 रेपिटेशन फुल पॉवरने मारली, नंतर परत 1 किलोमीटर 1 रेपिटेशन मारायची आणि तिचा टायमिंग आणायचा आहे 4 मिनिटाचा. 1 किलोमीटरचा टायमिंग 4 मिनिटाचा आणि बस खतम. बॉडी स्ट्रेचिंग करायची आणि बस. आता आला 10वा दिवस, तर 10वा दिवस हा फुल रेस्ट राहणार आपला. फुल रेस्ट, बॉडीची मित्राकडून मसाज करून घ्यायची, स्ट्रेच करून घ्यायची, फुल रेस्ट करायचं 10व्या दिवशी आपल्याला. 10व्या दिवशी रेस्ट केला, कारण 10 दिवसाचा वर्कआउट आहे. 10व्या दिवशी रेस्ट आला आणि 11व्या दिवशी जी आहे आपली भरती आली. म्हणून 10वा दिवस हा फुल रेस्ट असते आणि 11व्या दिवशी भरती मारायची मित्रांनो. हे इतकं जर का मी तुम्हाला सांगितलेलं वर्कआउट तुम्ही केलं ना, तुमचं टायमिंग 100% सांगतो तुटणार म्हणजे तुटणार. आणि हे जे वर्कआउट आहे, या वर्कआउट आधी तुम्ही काय करायचं, थोडीशी 10 मिनिट रनिंग करायची वॉर्मअप, जेणेकरून तुमची बॉडी ही गरम राहणार. कारण हे वर्कआउट थोडे हेवी वर्कआउट आहे, हालत खराब करणार म्हणजे करणार. तुमची बॉडीला नस लागू शकते, पण तुम्ही काय काळजी करू नका. प्रॉपर व्यवस्थित जर का तुम्ही काळजीपूर्वक रनिंग केली तर काहीही होणार नाही. मी केला आहे, मला अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता या 10 दिवसांच्या वर्कआउटमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे, तर लक्षात ठेवा, यात कंटिन्यू 10 दिवस तुम्हाला योगा डेली करायचा आहे मित्रांनो. योगा डेली करा तुम्ही. योगा जितका तुम्ही डेली कराल ना, तितका तुम्हाला फायदा होणार. योगा डेली करा, जेणेकरून तुमचा जो आहे श्वास भरून येणार नाही. योगा तुम्ही डेली करा. रनिंगच्या अगोदर प्रॉपर स्ट्रेचिंग सुद्धा करा, 10 मिनिट रनिंग सुद्धा करा. ही जी आहे तुमची मेन गोष्ट आहे, रनिंग आणि प्रॉपर स्ट्रेचिंग. हे तुम्ही रोज करा म्हणजे कराच. नंतर ओव्हर ट्रेनिंग करू नका मित्रांनो. ओव्हर ट्रेनिंग म्हणजे काय होते की आपलं दुखतंय आणि उगाच बा आपलं पळायचं म्हणून पळायचं, तर तसं नाही करायचं बाबा. आपलं दुखतंय ना, थांबायचं, पळायचं नाही. जास्त होऊ शकते, आपल्याला भरती सुद्धा मारता येऊ शकणार नाही, असली आपली कंडिशन होऊ शकते. ओव्हर ट्रेनिंग करू नका. दुखते, थांबून जायचं, दुखणं बंद झालं, परत रनिंग सुरू करायची. नंतर आणि एखादी अशी एक्सरसाइज कोणती नाही करायची जेणेकरून आपली बॉडी लॉक होईल. नाहीतर कुठले पण एखादी एक्सरसाइज आपण आतापर्यंत केलीच नाही, समजा एखाद्याने स्क्वॉट मारलेच नाही आणि तो हे 10 दिवसांमध्ये स्क्वॉट मारणार, त्याची बॉडी लॉक होईल. त्याच्या माड्या ज्या हॅमस्ट्रिंग मसल ह्या लॉक होऊन जाणार, त्याला पडता येणार नाही. समजलं मित्रांनो. आणि ज्याचं ग्राउंड हे समजा 6 दिवसांवर 7 दिवसांवर आहे, तर तो हे वर्कआउट जे आहे हे 4 दिवसापर्यंत तो वर्कआउट करू शकतो आणि 5व्या दिवशी त्याला रेस्ट घ्यायचा आणि 6व्या दिवशी त्यांनी हे वर्कआउट आणि 6व्या दिवशी आपल्या भरतीला जायचं आहे, जेणेकरून त्याला सुद्धा या वर्कआउटचा फायदा होणार. प्रत्येकाला फायदा होतो, मला सुद्धा झाला आहे. तर अशा प्रकारे भावांनो, हे जे वर्कआउट मी तुम्हाला सांगितलंय, हे वर्कआउट तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेलीच्या ह्या व्हिडिओ, एकतर तुम्ही ह्या व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा डाउनलोड करून ठेवा, किंवा तुम्ही हे वर्कआउट एका पेजवर ज्याप्रमाणे मी लिहून ठेवले त्याप्रमाणे तुम्ही लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होणार. तर अशा प्रकारे हे वर्कआउट आहे. हे वर्कआउट जर का तुम्ही केलंय, तुम्हाला 100% सांगतो फायदा होणार. मला सुद्धा फायदा झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. माझा टायमिंग तुटला होता, तुमचा सुद्धा तुटणार म्हणजे तुटणार. पण हे वर्कआउट करताना हालत खराब होणार आणि ते होऊ द्यायची. कारण या दिवशी जर का आपण भरतीच्या दिवशी आपली हालत खराब करायची असेल, म्हणजे जर का आपण ग्राउंडवर आपली हालत खराब केली, तर भरतीच्या दिवशी आपण दुसऱ्याची हालत खराब करणार म्हणजे करणार भावाने.
तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर का तुम्हाला काही हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रांजवळ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल किंवा कुठलीही तुमची अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला इंस्टाग्रामवर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. आणि पोलीस भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.